उरलेली यादी वगैरे घोषित करू नको ना. सगळ्यांना तेच सगळ्यांना तेच हवे सगळं. तर आज गोव्यामधल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी असं म्हटलं की गोव्याला भारतीय संविधान लागू करू नये. कर्नाटकात सुद्धा मध्ये तिथल्या नेत्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. गोव्यातील काँग्रेसच्या उमेदवाराने तर मी राहुल गांधींशी बोलून त्यांची अनुमती घेतली असं वक्तव्य केलंय. आणि एका बाजूला राहुल गांधीजी भारतीय जनता पक्ष 400 पार अशासाठी मागतायत की त्यांना संविधान बदलायचं आहे. खरं म्हणजे सगळ्यात जास्त संविधानामध्ये संशोधन 80 वेळा काँग्रेसच्या कार्यकालात झालेलं आहे. भारतीय जनता पक्ष मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करणं सुरू केलं. संकल्पपत्र घोषित करताना महामानव पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी त्यांची प्रतिमा संविधानाची प्रत समोर ठेवून संकल्पपत्र घोषित केलं. ते कुठेही भारतीय जनता पक्षाच्या मनात घटनेच्या मध्ये काही बदल करण्याचं सूतराम डोक्यात नसताना स्वतःचेच उमेदवार अशी मागणी करताना आपण पाहतो. आणि त्यामुळे जर मोदींवर टीका करायला काही मिळालं नाही तर अशा प्रकारचं काही वक्तव्य हे विरोधकांकडनं विशेषतः काँग्रेसकडून होतं हे आपण पाहतो. गोवा के कांग्रेस के उम्मीदवार ने संविधान गोवा के लिए लागू ना हो ऐसी मांग की और इसके लिए मैंने राहुल गांधी जी की अनुमति ली, इस प्रकार का वक्तव्य किया. कर्नाटक में भी इसी प्रकार कर्नाटक को लेकर वहां के कांग्रेस के नेताओं का वक्तव्य आया है. और ये होने के बावजूद खरगे जी है, राहुल गांधी जी है, ये कहते हैं कि भाजपा 400 पार इसलिए मांग रही है कि उनको संविधान में संशोधन करना है, संविधान बदलना है. अब तक तो 80 बार संविधान में संशोधन कांग्रेस के कार्यकाल में आए. संविधान बदलने का काम तो कांग्रेस ने किया और हम तो संविधान दिवस मनाना शुरुआत हुई आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के सरकार आने के बाद. भारतीय जनता पार्टी ने अपना संकल्प पत्र अप्रैल 14 को जो भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी की जयंती का दिवस है, उनकी प्रतिमा और संविधान की प्रत सामने रखते हुए अपना संकल्प देश की जनता को समर्पित किया. लेकिन बार बार लोगों को गुमराह करने का प्रयास राहुल जी कर रहे हैं. वास्तव क्या है ये गोवा के उम्मीदवार ने बहुत स्पष्ट किया. देशभरामध्ये निवडणुका त्याचा धुरळा सुरू आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान झालं आहे आणि पहिल्या टप्प्यातलं मतदान
जे भारतीय जनता पक्ष एनडीएला अपेक्षित आहे त्याप्रमाणे ते मतदान झालंय आणि त्यामुळे आम्ही इथे चांगल्या जागा मिळवू, ज्या अपेक्षित आम्हाला आहेत त्या, याची आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निमित्ताने होणारा प्रचार जर पाहिला तर माझ्यासारख्या प्रामाणिक महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या एका राजकीय कार्यकर्त्याला असं वाटतं की राज्यातला हा प्रचार शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारा नाही. कोण नाचा म्हणतो, कोण काय म्हणतो. जो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र विचारांच्या आधारावर चालतो त्या महाराष्ट्राचा प्रचार इतक्या एका खालच्या पातळीवर जातो. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांची राजकीय विरोध पाहिला, महाजन साहेब, मुंडे साहेब, विलासराव देशमुख हे एकमेकावर टीका करताना पाहिलेले आहेत. पण आज ज्या स्तरावर सगळं चाललंय आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यावेळी दिल्लीमध्ये, बिहारमध्ये, राजस्थानमध्ये लोक विचारतात की प्रचाराचे हे मुद्दे कसे काय, ते खरंच आपला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रात असा प्रचार, अशी राजकीय स्तरावर जाऊन प्रचार करणं मनाला वेदना देणार आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला अशा कुठल्याही प्रचारापेक्षा 10 वर्षात एनडीएच्या मोदीजींच्या सरकारमधून महाराष्ट्राला काय मिळालं याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. मग गेल्या यूपीएच्या कार्यकालातल्या 10 वर्षाच्या तुलनेत एनडीए सरकारच्या ह्याच्यामध्ये कर वाटपात 33% पेक्षा जास्त वाटा मिळाला, किंवा यूपीएच्या 10 वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्राला एनडीए सरकार, मोदी सरकार आल्यानंतर अनुदान 253% वाढलं. 253% जास्त पैसे महाराष्ट्राला आले. त्यातून आपल्या राज्यात काय झालं असेल याचा विचार जनतेने मतदान करताना केला पाहिजे. मला असं वाटतं की असे अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्या राज्याचं प्रगती कशात आहे, आपल्या राज्यातल्या लोकांचा विकास कशात आहे. म्हणजे आर्थिक वर्ष 2021 पासून महाराष्ट्राला बिनव्याजी कर्ज केंद्राकडनं 11,711 कोटी रुपये, 11,711 कोटी रुपये हे बिनव्याजी कर्ज दिलं आणि त्यामुळे चांगले मोठे प्रकल्प आपण पुढे जाताना त्यातले पाहतो. मला वाटतं की जनतेला या गोष्टीमध्ये रस आहे. कोण कोणाला काय पद्धतीने म्हणतो आणि कोण कोणाला काय, मला कानात हे सांगितलं होतं, त्यानंतर अमुक बोललं होतं, ह्याच्यापेक्षा सामान्य माणसाला मी मतदान दिल्यानंतर पंतप्रधान जे कोणी होणार आहेत त्यांच्या पंतप्रधान होण्यामधून मला काय मिळणार आहे, माझ्या पुढच्या पिढीला काय मिळणार आहे, याचं मला असं वाटतं की त्याच्यावर जोर त्यांचा जास्त आहे. आम्ही नेहमी जनधन खात्यांचा उल्लेख करतो. जनधन खाती सुरू झाली आणि जनधन खाती सुरू झाली ती, त्याचं जर बेसिक विचाराची कुठली गोष्ट असेल तर राजीव गांधींचं वक्तव्य होतं की वरून 1 रुपया दिला की खाली 15 पैसे पोचतात. ही जनधन खाती जी सुरू झाली, जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 3,42,00,000 जनधन खाती झाली. म्हणजे जे पैसे शेतकरी सन्मान योजनेतनं 6,000 रुपये आले तर राजीव गांधींच्या हिशोबाने 6,000 रुपये जर आले असते तर तिथे गेले किती असते, तर 15% दर हजारी जर काढले आपण एवढेच पोचले असते.
पण 6,000 आले तर 6,000 पोचले. मला असं वाटतं की सामान्य माणसाला याच्यामध्ये रस आहे किंवा PM जीवन ज्योती विमा जी योजना होती लाईफ इन्शुरन्सची, त्यामधून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,35,00,000 सामान्य माणसांची नोंदणी झाली. PM सुरक्षा विमा योजना, त्यातून 3,12,00,000 लोकांनी हा विमा उतरवला फक्त 20 रुपयामध्ये. की अटल पेन्शन योजना जवळजवळ 58,00,000 लोकांनी घेतली आहे. म्हणजे मला मी मतदान लोकसभेला केल्यानंतर मला यातून काय मिळालं तर PM मुद्रा आहे. जवळजवळ 2,33,000 कोटी रुपये, आणि ज्यामध्ये PM मुद्रा म्हणजे 10 लाखापर्यंतचं कर्ज जे उद्योग व्यवसायाला दिलं जातं, त्यात 79% महिलांनी घेतलंय, 20% त्यातल्या अनुसूचित जाती आणि जमातींमधल्यांनी घेतलंय. म्हणजे 2,33,000 कोटी हे जवळजवळ 3 कोटीपर्यंत ना लाभार्थ्यांना आपण दिलं. स्टँडअप इंडियामध्ये 20,000 उद्योजकांना 4,790 कोटी रुपये मंजूर झाले. किंवा PM स्वनिधी आहे, हे रस्त्यावरचे जे विक्रेते असतात त्यांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 8 लाख विक्रेत्यांनी याचा लाभ घेतला. अशी खूप आकडेवारी या सगळ्या याच्यामध्ये आहे. मी एका बाजूला काँग्रेस म्हणतं रोजगार नाही, आता या सगळ्यातून जो रोजगार मिळाला, मी त्यांना नेहमी म्हणतो की 4 कोटी प्रधानमंत्री आवास योजनेत घरं बांधली, तर ती घरं काय अशी मोदींनी खिशात नेऊन ठेवलं नाही. ते घर बांधायला आर्किटेक्ट लागला, इंजिनियर लागला, मजूर लागले, ते विटा सिमेंट सगळं ते जिथून येतं तिथे रोजगार होता. स्टील लागलं तिथे होता, जिथून घेतलं तिथे रोजगार होता. हा सगळा रोजगार वाढला. असे इनडायरेक्ट रोजगार जे सगळे वाढलेले आहेत हे याच्यामध्ये धरलेच जात नाही. तर सामान्य माणसाला कळतंय की हे आल्यातून काम मिळालंय, हे आल्यातून रोजगार माझ्या कुटुंबाला मिळालाय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जलजीवन मिशन म्हणजे घरामध्ये जवळजवळ 75 लाखाहून अधिक घरात थेट नळाने पाणी पोहोचलंय. 75 लाख घरांना हे मिळणं म्हणजे उन्हातान्हात फिरत पाण्यासाठी जावं लागायचं ते या सगळ्यांना मिळणं. किंवा PM आवासमध्ये जवळजवळ 14.25 लाख घरं या ठिकाणी मिळाली आहेत. शहर आणि ग्रामीण मिळून 27 लाख घरं मिळाली आहेत. किंवा स्वच्छ भारतमध्ये 70 लाख घरगुती शौचालय बांधून दिली आहेत. मला वाटतं या अशा इतक्या गोष्टी आहेत की आयुष्यमानमध्ये 2.5 कोटी अधिक लाभार्थी आयुष्यमान ज्यांना ट्रीटमेंट मिळाली त्या कार्ड नंतर. मग गॅस उज्ज्वला लाभार्थी आहेत, लोकांना अन्नधान्य पुरवलं जातं. मला वाटतं ही सगळी म्हणजे मोदींना मत दिलं तर मला काय मिळालं, तर मला हे मिळालं. आणि ह्याच्यावर विरोधकांनी टीका करावी ना की तुम्ही म्हणताय हे मिळालं, हे नाहीये, हे खरं नाहीये, आम्ही दाखवून देतो. पण ते सोडून ज्या स्तरावर आपण जातो आहोत, खरंच आपण यातून महाराष्ट्राचं नाव मोठं करतो आहोत. जनतेला आपण समोर जात असताना लोकसभेसारख्या निवडणुकीमध्ये आपण काय पद्धतीने पुढे जातो आहोत, मला याचा विचार नक्की विरोधकांनी केला पाहिजे. आणि विशेषतः आधीचं जे आघाडी सरकार होतं त्या आघाडी सरकारच्या काळामध्ये जे प्रकल्प अडवले गेले स्वतःच्या अहंकारासाठी वेगवेगळं नाव देऊन, त्या सगळ्या प्रकल्पांची जर माहिती आपण घेतली त्यावेळीची स्थिती काय होती. मी मेट्रो कारशेडचा विषय करून 10,000 कोटीचं नुकसान झालं आपलं, पण ते क्लिअर केलं हे सरकार आल्यानंतर. किंवा
45,000 कोटी खर्चून दुष्काळग्रस्त मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प द्यायचा होता. तो एकनाथ शिंदेचं सरकार आल्यानंतर जे महायुती झालं त्यानंतर आला. मुंबई कोस्टल रोडचं कोळी बांधवांचे विषय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने संपवले, त्यातून ते आलं. अशा सगळ्या गोष्टी आहेत की कुठलं सरकार आलं तर म्हणजे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं बा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन अडली होती, ती आता आम्ही लगेच 10 दिवसात सगळ्या आवश्यक परवानग्या क्लिअर करून त्याचं काम चालू केलं. अशा कितीतरी गोष्टी आहेत की आपण ज्या सरकारला लोकसभेमध्ये खासदाराला मतदान करणार, मला असं वाटतं की आपण जे मतदान करणार आहोत ते केवळ तिथला कोणीतरी महायुतीचा उमेदवार आहे त्याला मतदान नसून हे मोदींना मतदान आहे. आणि मोदींना मतदान केलं तर एवढ्या गोष्टी 10 वर्षात आल्या आहेत आणि 2047 पर्यंत काय देणार हे स्वतः मोदींनी सांगितलं आहे. आणि म्हणून आपल्या मार्फत माझी महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की आपल्याला काय मिळणार आहे, आपला विकास कसा आहे, आपल्या पुढच्या पिढीचा विकास कसा आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनी मतदान करावं. आणि हे लक्षात घेतलं तर स्वाभाविकपणे नरेंद्र मोदींचा प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसभेत आहेत, त्याचंच ते बटन दाबतील हा मला विश्वास आहे. चला सुरू प्रश्न. हॅलो 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 इन्कमिंग सुरू आहे. नाताभाऊंचा पक्षप्रवेश कधी होईल? 15 दिवस झालेत. नाताभाऊ भाजपमध्ये येतील अशी चर्चा आहे. त्यांनी देखील सांगितलं की मी घर वापसी करणार आहे. कधीपर्यंत हा मुहूर्त येईल? लवकरच होईल. मला वाटतं कोण त्या प्रकारे बोलतोय ते सगळ्यांना आहे ना. जनता ही कहेगी, मुझे लगता है इसमें हमने कोई कहने की जरूरत ही नहीं है. एक शरद पवार साहब जैसे सीनियर लीडर का ये फ्रस्ट्रेशन है कि वो विकास के आधार पर राजनीति न करते हुए कभी जाति के आधार पर किसी इस प्रकार के बात पे करते हैं. मैंने यही कहा कि महाराष्ट्र में प्रचार में जो शब्द का उपयोग हो रहा है, तो ये महाराष्ट्र जो मैंने यहाँ लगभग 30 साल की राजनीति करते हुए बाला साहब ठाकरे जी को देखा है, प्रमोद महाजन जी को देखा है, गोपीनाथ मुंडे जी है, शरद पवार साहब है, विलासराव देशमुख है, तो ये स्तर कभी इतना नीचे गिरा नहीं था. एक दूसरे के विरोध में तीखी आलोचना तो पक्की होती थी, लेकिन उसका एक स्तर होता था. लेकिन दुर्भाग्य से छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र में इस स्तर तक कैंपेन गिर सकता है. कोई नचैया बोले, कुछ और बोले, ये मन को पीड़ा देता है. सर 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 BJP in the last 5 years, it had promised 2 crore jobs a year, housing for all by 2022, doubling of farmers' income by 2022. None of these have been fulfilled. Did these not have Modi ka guarantee? I think the schemes which I have read, if you calculate the jobs created by that will cross the number which we have committed, number one. Number two, housing for all has already started. We have given it to 3 crores. We are giving more, 4 crores. We are giving more in next 2 years also. So what we have promised, we are working on it, and we have achieved a good success also. सर 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 हमारी एनडीए बिहार की तो पूरी क्लियर हो गई सीट है.
महाराष्ट्र की पूछ रहे हैं, हो जाएगा सर बड़ा मामला नहीं है, छोटा सा है. सर शरद पवारांनी काल टीका केली आहे. शरद पवारांनी काल मोदींवरती टीका केली की नव्या रूपातलं पुतीन जे आहे ते तयार होत आहेत, अशी टीका शरद पवारांनी मोदींवर मला केली. वाटतं शरद पवार साहेबांसारख्या सिनियर नेत्याने अशा प्रकारची टीका ही त्यांचं फ्रस्ट्रेशन दाखवतं की आता काहीच राहिलं नाही मोदींच्या विरोधात, काही बोललं तर लोकांना पटत नाही, तर असं काहीतरी बोलावं का असा त्यांचा प्रयत्न आहे. दुर्दैवी आहे. सर सध्या महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत आणि 3 पक्ष असल्यामुळे महायुतीमध्ये गटबाजी होते, अनेक नेते नाराज होत तीन आहेत. पक्ष आणि एक पाठीमागे चौथा पक्ष. हा चौथा पक्ष असेल, परंतु यामुळे अनेक जागांवरती आपल्याला गडबजी होताना पाहायला मिळते. अनेक नाराज सुद्धा आहेत. मात्र आम्ही ते विनोद तावडे बघितले, ज्या विनोद तावडेंचं 2019 साली विधानसभेला तिकीट कापलं गेलं. विसरायला लागलो तू पण आठवण. ऐका, पूर्ण ऐका सर, प्रश्न ऐका माझा सर. 2019ला ज्या विनोद तावडेंचं विधानसभेला तिकीट कापलं गेलं, ते विनोद तावडे 2024ला लोकसभेची पहिली यादी वाचताना पाहायला मिळत होते, मोदींचं नाव जाहीर करताना पाहायला मिळत होते. ते विनोद तावडे जे नाराज आमदार होत आहेत, अनेक खासदार होत आहेत, त्यांना काय संदेश द्याल किंवा त्यांच्या संदर्भात काय बोलाल? हे मुळात महायुतीमध्ये खूप नाराजी असणे स्वाभाविकपणे वर्षानुवर्ष कार्यकर्ता तयारी करत असतो आणि ज्यावेळी अपेक्षा भंग होतो त्यावेळी तर ते एक स्वाभाविक प्रतिक्रिया असते. पण वाटतं सगळे नीट पक्षांच्या आपापल्या याला कामाला लागतील असा मला विश्वास आहे. युतीतल्या पक्षांना त्यांच्या ताकदीप्रमाणे जागा मिळतील नक्की एक. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यांचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांची चर्चा करून जे त्यांनी ठरवलं आहे त्यात त्यांनी पाठिंबा पूर्ण दिला आहे. सभांना कुठल्या यायचं, कधी यायचं, मला असं वाटतं की ते या राज्य पातळीवर ठरेल. सर आपका रिपीट कर रहे हैं आप बाकी सर पहले फेज में ओवरऑल देश भर में प्रतिशत 1% ही कम है, लेकिन 3-4 राज्यों में जहाँ थोड़ी गर्मी ज़्यादा है, ऐसे राजस्थान, बिहार, असम, यहाँ पर 5% 4% कम है. बाकी सभी जगह पर 1-8% ऊपर नीचे ही है, कई जगह पर तो बढ़ भी गया है. मला वाटतं शेवटी मी मतदान केलेल्या खासदाराच्या माध्यमातून पंतप्रधान कोण निवडला जाणार आहे, तर तो चेहरा, ते नाव हे सांगावंच लागतं, त्याचा उपयोगी असतो आणि त्यामुळे ते नक्कीच मला असं वाटतं योग्य प्रचार आहे. अशा लोकांना जे महाराष्ट्रात उभी आहेत त्यांना उमेदवारी देऊ नये. मनसेचं मत आता महायुती विचारात घेणार आहेत, कारण बिनशर्त पाठिंबा आहे, पण मत विचारात घेतलं जाईल उमेदवारी. असं मत राज ठाकरे यांनी काही मांडलं असं मी ऐकलं नाही अजून. सर एकेकाळी कॅन्डिडेट शोधले जात आहेत हे खरं आहे, पण ते पक्षाने शोधत आहे, मीडिया शोधतोय. पक्षाच्या डोक्यात क्लिअर आहे कोणाला द्यायचं, कधी द्यायचं. सर अमरावतीमध्ये बच्चू कडू वर्सेस रवी राणा असा एक वाद आता पाहायला मिळतोय. उद्या अमित शहाची अमरावतीमध्ये सभा आहे आणि बच्चू कडू त्याच मैदानामध्ये बसलेले आहेत, ठिय्या म्हणून बसलेले आहेत. आग्रह धरलाय की त्यांनाही तेच मैदान हवंय सभा घेण्यासाठी. एकेकाळी बच्चू कडू महायुतीमधला भाग होते आणि आता तेच विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत. कसं पाहता याकडे? एकेकाळी उद्धव ठाकरे पण महायुतीमध्ये होते. आता याची जी भूमिका ज्या पक्षाची जशी आहे त्याप्रमाणे निर्णय होणार. सर एक ठाकरे सर माझा व्हिडिओ सब राजनीति में आपका स्तर, अगर आपने गलत फॉर्म भरा है और उस पर मैंने ऑब्जेक्शन नहीं लिया तो वो स्तर कोई नीचा नहीं होता है. इंडिपेंडेंट कैंडिडेट को रिक्वेस्ट किया हमने
तो विड्रॉ करते ही है, तो उसमें स्तर क्या गिर रहा है? हम सबको कर रहे थे, पहले डालने के पहले भी कर रहे थे। Why did the BJP was winning any which way in Surat, but there is something called as nota on the ballot paper. So why did the BJP not ask for nota? The one who wanted to vote for nota should have filled the candidate. Why I should be asked to fill if I am contesting to win the election? But should not the election commission have said that there should still be an election? Because we need to. But how can I say about election commission? As per the rules and as per the constitution, whatever it has been written, if everybody withdraws, then there is no candidate. It means if anybody wanted to vote for nota, he would have filled his candidate. तावडे साहेब They have not. तावडे साहेब माझा प्रश्न असा आहे Nota wala also is supporting BJP there. तावडे साहेब माझा प्रश्न असा आहे इकडे की आता महायुतीकडनं म्हणजे महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचा तर जाहीरनामा प्रसिद्ध झाला. महाविकास आघाडीचा संयुक्तिक जाहीरनामा येणार आहे असं समजतंय. मात्र आपल्या सोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये जातीनिहाय जनगणना हा जो राहुल गांधी यांचा जो अजेंडा आहे त्यानुसार त्यात नमूद करण्यात आला आहे. एकंदरीत कसं बघता तुम्ही याकडे म्हणजे भाजपचा हा राहुल गांधीचा एजेंडा नाही. नंबर 1, राहुल गांधीचा एजेंडा काय आहे? जे मनमोहन सिंग बोलले की या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा, वंचितांचा नाही. त्यांचा एजेंडा तो आहे. विनोद जी एक सवाल यह है कि प्रधानमंत्री के एक बयान को लेकर कांग्रेस चुनाव आयोग भी गई है और यहाँ पर इलेक्शन में मुद्दा बनाया जा रहा है. मंगलसूत्र और मुसलमानों को लेकर जो प्रधानमंत्री ने बयान दिया उसको महाराष्ट्र में सियासी मुद्दा बनाया गया है. तो अच्छा है ना. मुझे लगता है कि अगर किसी भी बीजेपी के नेता का प्रधानमंत्री के वक्तव्य पर वो डिबेट करना चाहते हैं तो हम डिबेट करने के लिए तैयार हैं. जब प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी ने कहा था, मैं तो थोड़ा अल्पसंख्यक शब्द उपयोग कर रहा हूं, उन्होंने तो बहुत स्पष्ट कहा था हमारे आदिवासी को नहीं मिलेगा, हमारे दलित को नहीं मिलेगा. और कांग्रेस को चिंता इसकी है और उस पर राहुल गांधी कुछ बोले नहीं, सोनिया जी कुछ बोली नहीं, खड़गे कुछ बोले नहीं, तो सबकी समझ है. तो क्या यहाँ के नाना पटोले है, उनके साथ रहने वाले शरद पवार है या उद्धव ठाकरे जी है, ये भी सब चाहते हैं क्या कि मनमोहन सिंह ने जो कांग्रेस के नाते कहा है कि देश की संपत्ति पे पहला अधिकार अल्पसंख्यकों का होगा, वंचितों का नहीं. ये मेरा कहना है. सर चला, खूप खूप सर धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न यदुजी व्यक्तिगत सर जास्त विचारतील. एक शेवटचा प्रश्न सर, हे आपण भाजपच्या इनकमिंग सेलचे प्रमुख म्हणून आपण सध्या आपल्याकडे जबाबदारी आहे. तर आता महाराष्ट्रामध्ये उरलेल्या 4 टप्प्यांमध्ये अजून काही आहे का धक्के? भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी एक जॉईनिंग कमिटी केली, त्याचा मी निमंत्रक आहे. त्यामुळे अशी काही नावं आली की त्या नावांची माहिती घेऊन त्या संबंधित राज्यातल्या आमच्या केंद्रीय नेत्यांना विचारून त्यातला काय पुढे निर्णय होतो तो लोकांसमोर आणायचं काम मी त्या अर्थाने करतो. मला असं वाटतं की तेवढाच फक्त आमचा रोल आहे. तर अशी नाव येऊन काही प्रोसेसमध्ये आलं तर ते त्याप्रमाणे बघू. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.